हॅलो एव्हरीबडी. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मॅथमॅटिक्सचा सेकंड पार्ट, डेरिव्हेटिव्ह्ज आणि त्याचा बेसिक ऍप्लिकेशन फॉर्म. या व्हिडिओमध्ये आपण जे आजचं सकाळचं लेक्चर घेतलं होतं ते पूर्णपणे याच्यामध्ये रेकॉर्ड करत आहोत. हा जो व्हिडिओ असेल डेरिव्हेटिव्हचा बेसिक पार्ट आणि त्याचे छोटे मोठे आपण युजेस आणि ऍप्लिकेशन पाहणार आहोत. तर आपला हा जो टॉपिक आहे तो तुमचा आहे डेरिव्हेटिव्ह्ज. आता पहा, डेरिव्हेटिव्ह जो आहे तो डेरिव्हेटिव्ह आपण डिफरन्शिएशन या नावानं ओळखत असतो. हा वाला जो कंटेन आहे डिफरन्शिएशन वाला, ओके, डेरिव्हेटिव्ह अँड डिफरन्शिएशन. याच्यामध्ये आपल्याला सुरुवात करायची असते फंक्शन पासून. आता फंक्शन काय आहे हे आपण 11च्या बेसिक मध्ये ऑलरेडी पाहिलेलं आहे. आपण या व्हिडिओज मध्ये फंक्शनचा वापर कसा करायचा, फंक्शन कशाने इंडिकेट करतात त्यावाला पार्ट बनणार. याच्यामध्ये डेरिव्हेटिव्हची सुरुवात आपण y न दाखवत असतो किंवा एखाद्या टीचर याला f ऑफ x ने इंडिकेट करत असते. ओके, y किंवा f ऑफ x. जसं की पहा, आपण जर y इज इक्वल टू साइन x प्लस लॉग x असा जर कंटेंट घेतला तर हा जो y आहे हा y वर विचारलेला एक फॉर्म असतं, y इज इक्वल टू ट्रिग्नोमेट्रिकचा साइन x प्लस लॉग x. मग याचा आपण डेरिव्हेटिव्ह कसा घेणार, काही ना त्याचा फॉर्मॅट या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. जेव्हा आपण याच्या खाली आपला फंक्शन जेव्हा x असेल, पहा इथं मी अंडरलाईन करायलो, हा जो आपला x असेल तर इथं येणारी जी लाईन आहे ती असेल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x1. ओके, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, डिपेंड अपॉन फंक्शनचा हा वाला पार्ट असतो ज्याच्यावर आपण डेरिव्हेटिव्ह घेत असतो. आता डेरिव्हेटिव्ह कसं घ्यायचं काही नाही, या व्हिडिओमध्ये आपण आता पाहणार आहोत. फक्त थोडीशी माहिती असू द्या की डेरिव्हेटिव्ह हा अशा प्रकारे इंडिकेट केला जात असतो. तर पहा, तर डेरिव्हेटिव्ह साठी आपण एक छोटासा इंडिकेटेबल चार्ट तयार करूया. छोटा छोटा चार्ट असेल, प्रत्येक चार्ट मध्ये काही ना काही तुम्हाला शिकायला मिळणार म्हणजे मिळणार. इथं पहा, आपण इथे एक छोटासा चार्ट बनवला. या चार्ट्स मध्ये आपण दोन सेक्शन तयार करूया आणि दोन्ही सेक्शनचा वापर तुम्हाला इथं करता येईल. पहा, तर आपण छोटे मोठे बॉक्स बनवू. या बॉक्स मध्ये तुमचे फॉर्म्युले असतील आणि त्या फॉर्म्युलेच्या बेसिसवर तुम्ही आपण काय करणार हे आजचे कंटेंट पाहणार. सगळे बॉक्स इंडिकेटेड तुम्हाला कळून जाईल. तर पहा, हे आपण अशा प्रकारे सुरुवात करूया. तर पहा लेडीज अँड जेंटलमेन, तर याच्यामध्ये पहिल्यांदा जो असेल तो तुमचा छोटासा फंक्शन असेल ज्याचे आपण इकडच्या मध्ये त्याचं डेरिव्हेटिव्ह बनवणार आहोत. काय बनवणार आहोत, डेरिव्हेटिव्ह. मग आपण सुरुवात करूया नंबर 1 पासून. आपल्याकडे पहिल्यांदा कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट म्हणजे कोण, कुठलाही नंबर, कुठलाही कॅपिटल अल्फाबेट मध्ये आलेला कंटेंट एक्झाम्पल मध्ये तुम्हाला समजेल. तर कॉन्स्टंट जर आलं कुठला बी एखादा नंबर, कॉन्स्टंट म्हणजे आपण इथं एनो लिहूया नंबर, तर त्याचा डेरिव्हेटिव्ह ऑलवेज 0 घ्यायचा असतो. जर आपल्याकडे एक्स असेल, आता एक्स आपल्याकडचा एक्स तो वेगळा एक्स असेल, हा फंक्शनचा एक्स आहे, तर हा जो एक्स आहे तर त्याचा आपण एक्स ची व्हॅल्यू ऑलवेज लाईफ मध्ये किती असते पहिले, म्हणजे एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती असणार 1. मग इथं आपण एक्सच्या नंतर पुढे जाऊया, एक्सचा पॉवर एन असेल तर इथं एन एक्स एन मायनस 1 हा त्याचा छोटासा भाग, त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे. हा तुमचा लॉग एक्स असेल तर इथं आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह काय घेणार 1/x. आता e टू द पॉवर x असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह असणार e टू द पॉवर x. समजा a टू द पॉवर x असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह a टू द पॉवर x आणि लॉग a असणार. समजा अंडर रूट मध्ये तुमच्याकडे x असेल तर इथं आपण 1/2 अंडर रूट x. हे आपले छोटे मोठे फॉर्म चालू आहेत जे की आपण आता वापरणार आहोत. कॉन्स्टंट पासून सुरुवात करत आपण इथपर्यंत आलो. एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये पण पाहणार आहोत, ट्रिग्नोमेट्रिक पण पाहणार आहोत. त्याच्यामुळे खालचे जे फॉर्म आहेत जसं की आपण इथे लिहूया, साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह कोण असेल कॉस एक्स, कॉसचा डेरिव्हेटिव्ह कोण असेल मायनस साइन एक्स. ओके, नाही त्यांचा डेरिव्हेटिव्ह कोण असेल, त्यांचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स. ओके, आता पुढे इकडे लिहूया बाजूला, थोडस तुम्हाला हे सगळ्या गोष्टी माहित असल्या पाहिजे म्हणून. आता त्यांच्या नंतर कॉट असणार, कोण आहे कॉट एक्स, कॉटचा डेरिव्हेटिव्ह काय असेल मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. कॉटच्या नंतर कोण साइन कॉस टॅन कॉट, नंतर कोण असेल सेक एक्स, सेक एक्स डेरिव्हेटिव्ह सेक एक्स डॉट कोण असेल टॅन एक्स, आणि शेवटी कोण आहे कोसेक एक्स चा डेरिव्हेटिव्ह असेल मायनस कोसेक एक्स डॉट कोण असेल कॉट एक्स, मायनस कोसेक एक्स डॉट कोण असेल कॉट. हे जे ट्रिग्नोमेट्रिकचे छोटे बेसिक फॉर्म्युलेज आहेत, या फॉर्म्युल्याचा वापर आपण करणार आहोत. सर्वात प्रथम हे सगळे माहित असणं गरजेचं आहे. कॉन्स्टंटचा किती डेरिव्हेटिव्ह असतो 0, एक्सचा किती 1.
एक्स टू द पॉवर एनचा किती एन एक्स एन मायनस वन, लॉग एक्स चा किती वन बाय एक्स, ई टू द पॉवर एक्स चा किती ई टू द पॉवर एक्स, ई टू द पॉवर एक्स डेरिव्हेटिव्ह ए टू द पॉवर लॉग एक्स, अंडर रूट एक्स डेरिव्हेटिव्ह वन अपॉन टू अंडर रूट साईनचा कॉस, कॉसचा मायनस साईन, टॅनचा सेक, कॉटचा मायनस कोसेक, सेकचा सेकंड डॉट टॅन एक्स आणि कोसेकचा मायनस कोसेक डॉट कॉट एक्स. बघा या दिलेल्या कंटेंट मध्ये तुम्हाला एक नवीन गोष्ट बघायला मिळाली असेल. ट्रिग्नोमेट्रिक मध्ये पहिला आपण पाहूया. ट्रिग्नोमेट्रिक म्हणजे ज्याची सुरुवात सी न झालेली आहे, ज्याची सुरुवात सी न झालेली आहे, ज्याची सुरुवात सी न झालेली आहे त्याच्या पुढे तुम्हाला कोण बघायला मिळेल मायनस, मायनस आणि मायनस साइन बघायला मिळेल. ओके, ज्याची सुरुवात सी न झाली ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं बोलतोय आपण, त्याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह सुरुवात करताना मायनसने त्याची सुरुवात होत असते. तर बघा, तर हा आपला डेरिव्हेटिव्हचा बेसिक फॉर्म्युलेची आहे. याच्यामध्ये आपण आता छोटे मोठे प्रॉपर्टी आणि त्याचे एक्झाम्पल बघूया. तर पहा, आता घेऊया एक्झाम्पल नंबर 1. आता जे पहिलं एक्झाम्पल डेरिव्हेटिव्हचं ते तुमच्याकडं y बरोबर आपण इथं साइन एक्स आणि प्लस काय करूया लॉग एक्स है ना. एक्झाम्पल मध्ये आपण प्रॉपर्टी आपण पाहूया ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. चारही प्रॉपर्टी या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअरली बघायला मिळेल. तर बघा, आता इथं जे दिलेलं आहे हा ऍडिशन आहे, म्हणजे ऍडिशनचा भाग आहे डेरिव्हेटिव्हचा. आता मी इथं काय लिहिणार डिफरन्शिएटेड. आपण काय करूया एक छान कलर घेऊया आणि छान कलर विषयी छान फॉर्म पाहूया. पहा, तर इथं आपण लिहिणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. हे जे इथे लिहिलेलं आहे ना बाळा, याच्या बार बार आता आपण नाही लिहिणार ना, परत 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 तेच नाही करणार. याला आपण काय म्हणूया प्रेमाची लाईन म्हणूया. कोणाची लाईन आहे ही प्रेमाची लाईन. प्रत्येक वेळेस हे आपल्याला लिहायचं नाही म्हणून आपण डायरेक्ट असं एरो लावला की समजून नये की तिथे डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. तर पहा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर मग मी इथे लावणार डी बाय डी एक्स. हा तुमचा कोण आहे वाय, परत इकडे कोण असेल डी बाय डी एक्स, आणि इकडे कोण असणार तुमच्याकडं साइन एक्स प्लस लॉग एक्स, साइन एक्स प्लस लॉग एक्स. मग आता आपण लिहिणार कसं बाळांनो याला, हा आहे डीवाय बाय डी एक्स. हा डेरिव्हेटिव्ह याला एकदा द्या आणि डेरिव्हेटिव्ह याला एकदा द्या. तर काय होणार हे डी वाय बाय डी एक्स, इथं तुमच्याकडे कोण आहे साइन एक्स, आणि परत डी वाय बाय डी एक्स, परत तुमच्याकडे कोण आहे लॉग एक्स, हे का नाही. म्हणजे डेरिव्हेटिव्ह आपण दोन्ही फंक्शनला दिलं, पहिल्याला आणि दुसऱ्याला. मग आपण आता काय करणार, साइनचा डेरिव्हेटिव्ह काय आपल्याकडं कॉस एक्स आणि लॉगचं डेरिव्हेटिव्ह किती आपल्याकडं 1 बाय एक्स. म्हणजे या दिलेल्या क्वेश्चनचा dy बाय dx काय म्हणलं मी dy बाय dx तुम्हाला काय बघायला मिळालं cos x प्लस 1 बाय x. ओके, cos x प्लस 1 बाय x. आपण दुसरं एक उदाहरण घेऊया. आता दुसरं उदाहरण बघा सेकंड एक्झाम्पल मध्ये काय आहे, तर लक्ष द्या. आता एक्झाम्पल नंबर 2, दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये पहा, इथं लिहिलो आपण y इज इक्वल टू 4x प्लस 5. एकदम सोपं एक्झाम्पल घेतलं. इथं मी ही लाईन मारली म्हणजे कोण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग इथं काय लिहिणार dy बाय dx. 4x चा डेरिव्हेटिव्ह किती असणार 4 आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह किती 0. पण आपण आधीच पाहिलं होतं x चा डेरिव्हेटिव्ह किती असतो 1, x चा किती असतो 1. जर आपण इथं 4x लिहिलं म्हणजे डेरिव्हेटिव्ह किती येणार 4. इथं 6x लिहिलं, इथे किती लिहिणार डेरिव्हेटिव्ह 6. इथं 7x लिहिलं, डेरिव्हेटिव्ह किती येणार 4. तर काय होणार इथं शट